तेव्हा कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती कोल्हापुरात निर्माण झालेली आहे। जोरदार पावसामुळेच गगनबावडा आणि कळे मार्गादरम्यान 5 खासगी बस अडकलेल्या आहेत। रात्री 1 वाजल्यापासून जवळपास 250 प्रवासी त्यात अडकले आहेत। या 5ही बस गोव्यातून गगनबावडा मार्गे पुण्याला जात होत्या, मात्र रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या प्रवाशांचा खोळंबा झालाय। हे प्रवासी आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। कोल्हापुरातल्या मुसळधार पावसामुळे गगनबावडा कळे मार्गावर कशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलग 4 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे। त्यामुळे कोल्हापूरला जोडणारे अनेक मार्ग सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। मी सध्या कोल्हापूर गगनबावडा हा जो महत्त्वाचा मार्ग आहे या मार्गावर उभा आहे आणि या परिसरामध्ये कुंभी नदीचं पाणी हे या मार्गावर आल्यामुळे या परिसरातली काल रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। मांडुकली हे जे गाव आहे या परिसरात नदीचं पाणी आलं आहे आणि यामध्ये कोणताही प्रकार घडू नये, अनुचित प्रकार घडू नये, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या या वाहनांना थांबवून त्यांना या धोक्याची सूचना देण्यात येते आणि जवळपास असणाऱ्या गावातल्या लोकांनाच केवळ या मार्गावर सोडण्यात येत आहे। काल रात्रीपासून कोकणातून येणारी सर्व वाहतूक या ठिकाणी बंद आहे। मोठे ट्रक्स, बसेस या सगळ्या गगनबावडा परिसरात थांबवण्यात आलेले आहेत। तर कोल्हापुरातून येणारे ही जी वाहनं आहेत ही कळे परिसरात थांबवण्यात आलेली आहेत। आता सध्या आपण कळे परिसरात आहोत, जिथं कळे पोलीस जे आहेत हे पोलीस इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, वाहन चालकांना सांगतायत की पाऊस मोठ्या प्रमाणात आहे आणि या परिसरामध्ये आपण वाहतूक करू नका, समोर धोका आहे। असाच जर पाऊस पुन्हा चालू राहिला तर याच्या पुढे देखील 1, 2, 3 ठिकाणं आहेत, तिथं जर पाणी आलं तर संपूर्ण या परिसरातल्या किमान 30 ते 35 गावांचा संपर्क तुटणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, यामुळे धरण क्षेत्रात देखील पाण्याचा साठा वाढतोय आणि साधारण 80% राधानगरी धरण भरलेलं आहे। कॅमेरामन निलेश सह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, गगनबावडा, कोल्हापूर।